हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमदारकीचा राजीनामा देताना निलेश लंके भाऊक। आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा आहे। लंके दक्षिण अहमदनगरमधून तुतारी चिन्हावर लोकसभा लढवणार। रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला तर तुम्ही कोण? हेलिकॉप्टरमधून फिरणारा खासदार हवा की ग्राउंड लेवलवरती काम करणारा? लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा। नगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंविरोधात निलेश लंकेंचा सामना। फडणवीसांनी सोडवला बारामतीचा तिढा। हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं काम करायला तयार। सर्व मतभेद विसरून नव्या उमेदीनं कामाला लागा। महायुतीचा धर्म पाळा। भेटीत देवेंद्र फडणवीसांचे हर्षवर्धन पाटलांना आदेश। राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो। विजय शिवतारे नरमले। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा मनसुबा केला व्यक्त। मवियामध्ये दोस्तीत कुस्ती। काँग्रेसची 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी। झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीत सूचना। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा न सोडण्याचा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय। मैत्रीपूर्ण लढतीला हायकमांडचा हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव दिला नाही। जो प्रस्ताव दिला तो सक्षम दिलाय। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट, तर काँग्रेस समंजस पक्ष असं करणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया। वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिला होता। आंबेडकरांसोबत वेळोवेळी चर्चा केली, राऊतांचा दावा। तर आमच्याकडे फक्त 3 जागांचा प्रस्ताव। राऊत आघाडीमध्ये बिघाडी करतायत, आंबेडकरांची टीका आणि आरोप। साताऱ्यातनं श्रीनिवास पाटलांची माघार। प्रकृतीचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारली। शरद पवार गटाकडनं साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांचं नाव चर्चेत, तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची ही चाचपणी सुरू। उदयनराजेंना तिकीट देणार का? पत्रकारांचा प्रश्न ऐकताच शरद पवार यांनी उडवली कॉलर। उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नसल्याची प्रतिक्रिया। तर मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारणार, तसंच उत्तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार। TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीत भाजप उमेदवार पियुष गोयल यांचं आश्वासन। प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा। वसंत मोरेंची माहिती। मोरे वंचितकडनं लोकसभा लढण्याची शक्यता, तर 2-3 दिवसात राज्यातील समीकरण समोर येईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। IPL मध्ये बंगळुरू विरुद्ध कोलकाताची लढत सुरू। 17 धावांवर बंगळुरूची पहिली विकेट। डुप्लेसी बाद बंगळुरूची धावसंख्या 51 वर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।